जोरात स्वागत करायचं आणि चांगला या ठिकाणी पहिला चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू स्वीकारण्याचा प्रयत्न, परंतु काय पाहायला मिळतंय, तो नेहमी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, परंतु कोणते धाव नाही आहे. निकेश गोलंदाजी करण्यासाठी मागील मॅचचा सेमीफायनलचा हिरो अर्थातच आपण पाहतोय. चेंडू पाहायला मिळेल. ओ यावेळेस फटका फसला, जोर जातोय, परंतु नॉन स्थान मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र बघता बघता काय पाहायला मिळतंय, आणि यावेळेस पुन्हा एकदा चुकीला माफी नाहीये. लाईटमॅन अर्थातच महेश, आपण कुठं असाल त्यांनी आपण व्यासपीठावरती यायचा. पुढे चेंडू पाहायला मिळेल. फुलेचा चेंडू आहे, चेंडू जोरू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक नॉन स्थान मध्ये 4 खेळाडूच्या मध्ये तुरस लागली आहे. इथे मात्र काय पाहायला मिळतंय, आणि स्कोर बोर्ड वरती धावसंख्या पाहतोय आपण 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, 5 धावा खर्च करतात. यावेळेस वन साईडला फुल केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला जाईल का. चांगलं रनिंग बिटवीन पाहतोय. बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या, 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि स्कोर बोर्ड वरती धावसंख्या आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहतोय मगाशीच बक्षीस लागले होते ते आपल्याला फायनल पर्यंत, फायनल होईपर्यंत ते लागू राहणार आहे. याची खेळाडूंनी नोंद घ्यायची. निकेश मात्र ठरलाय सलग 3 चेंडूवरती 3 षटकार लगवण्याचा कारनामा केलाय. 201 रुपयाचा मानकरी ठरलाय. आता मात्र कोणता खेळाडू पुढील चेंडू पाहायला मिळतोय. आपण पाहिलं गेलं तर यावेळेस स्वे करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. डॉट बॉल आपण पाहायला गेलाय, डॉट बॉल येतोय. नक्कीच आपण पाहतोय जर आपण मॅचच्या दिशेने आपण पाहत असताना फायनलची, मेगा फायनलची लढत आपण पाहतोय. त्याचबरोबर जर पाहिलं तर नक्कीच याच मात्र विजय सुपंक आपण कोणता संघ फायनल मध्ये नक्कीच आपण पाहतोय, तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह, आणि यावेळेस काय पाहायला मिळतंय, सेज गती पाहायला मिळते, स्लो अँड डिलिव्हरीचा वापर, परंतु यावेळेस काय पाहायला मिळतंय, डॉट बॉल आणि बाईच्या रूपात एक धाव मिळेल. यावेळेस मध्ये चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत आपल्याला पाहायला मिळतील, परंतु आपण पाहायला गेलं तर बघता बघता चांगल्या रणनीती पाहतो आपण. 2 धावा धापलकावरती लागल्यात. या 2 धावांनी स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली आहे 10. आणि माझ्याबरोबर स्कोर बोर्डवरचं काम करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रणू जाधव, सुरेख अपडेट देण्याचं काम करतायत. त्याचबरोबर आमचे कॅमेरामॅन शुभम सुरेख प्रत्येक खेळाडूला टिपण्याचं काम करतायत. हो 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 हो, आता मात्र संध्याकाळच्या अर्थातच का पाहायला मिळते. सुरेख आपण पाहतोय, परंतु काय पाहायला मिळतंय,
सर आता आपल्याला सर आताचा निर्णय कळवायचा आहे. ओके, दोन धावा मिळतील आताच्या चेंडूवरती आपण पाहतोय. एकच माफ करा, एक धाव मिळेल. यावेळी समोरच्या दिशेने आपण पाहतोय सामा आहे तिथे, परंतु का पाहायला मिळते इथे धोक्याची घंटा वाजली जाते आणि नक्कीच बॅक टू द पॅव्हिलियन तंबूच्या आसराला माघारी परतावा लागतो. दिनेश यांना पहिला धक्का, त्यांची जागेसाठी नवीन वातावरण मैदानाच्या आतमध्ये आदित्य आपल्याला पाहायला मिळतात. मेगा फायनलची लढत आणि या लढतीमध्ये आतापर्यंत पहिल्या डावामध्ये धावा आल्या स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय 12-1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. चला स्पीडअप करायचा आहे, लाईट लागले परंतु अजून देखील एक इनिंग येणं बाकी आहे, त्याच्यामुळे थोडस स्पीडअप करायचं आहे. यावेळी समोरच्या दिशेने चांगला फटका पाहायला मिळाला, क्षेत्ररक्षक आहेत परंतु इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 1 रन शॉट असेल, एकच धाव मिळेल. पण सॉरी, हो माहिती आहे दादा, रन नाहीये. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. मेगा फायनलची लढत. बारा धाबा. पुढे चेंडू पाहायला मिळतो आपण, आकर्षणचा आपण पाहतोय. मध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहेत आणि मात्र आता राकेश यांना तंबूच्या आसऱ्याला माघारी परतावा लागतंय आणि 13 धावा दापलकावरती लागल्याच. 14 धावा करायच्या असतील बॅटिंग करत असताना टीमला श्री के डार्लिंग स्पोर्ट्स कुंडे संघाला. येणारे 12 चेंडू आणि स्कोर बोर्ड वरती रन करायचे असतील 14 आपण पाहतोय. आणि प्रत्येक खेळाडूला आजच्या दिवसामध्ये अर्थातच तुम्हा आम्हाला ज्या खेळाडूंना उभरता प्लॅटफॉर्म मिळण्याचं काम करतात ते अर्थातच युट्यूब लाईव्ह, आणि त्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्या आमच्या समोर प्रक्षेपण करण्याचं टिपण्याचं काम करतायत. अर्थातच साई प्रेत लाईव्ह या युट्यूब चॅनलच्या द्वारे ही स्पर्धा तुम्हा आम्हाला साकारण्याचं काम करतात आणि त्या मेहनतीचं काम, प्रत्येक अपडेट आकड्यांवारी आपल्याला पाहायला मिळते. पीसी वरती काम करत असताना आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर कॅमेरामॅनचं काम करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आम्ही नाव घेतो आणि कॅमेरामॅन शुभम ते हे घ्यायचं, कॅमेरामॅन प्रकाश असं घ्यायचंय का? हे घे, ए स्कोरिंग कर, स्कोरिंग कर. जवळ पण पहिला पुढे आपण दुसऱ्या इनिंगकडे बोलतोय.
स्कोर बोर्डवरती पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू जातोय. अमित आणि निकेश बॉलर संकेत 2 रन स्ट्राईक हो ना 2 धावा धबलकावरती श्री गणेशा केला जातोय. पुढे चेंडू पाहायला मिळेल संकेतांचा आपण पाहतोय सुरेख चेंडू आणि यावेळेस का पाहायला मिळतोय पंच आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा तो एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. येणारे 11 चेंडू अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एक तमाशा देख आपण पाहतोय परंतु इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला जातोय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जातात. अर्थातच आपल्याला आजच्या दिवसामध्ये सुरेख आपल्याला टिपण्याचं काम केलंय कॅमेरामॅन. अर्थातच आपली स्पर्धा आणि प्रत्येक खेळाडूला या पंचकृषीत प्रत्येक खेळाडूंना अर्थातच मोबाईलवरती टिपण्याचं काम या युट्यूब लाईव्ह प्रक्षेपण टिपण्याचं काम केलं जातंय. अर्थातच साई प्रेत लाईव्ह कॅमेरामॅन शुभम असतील आणि त्याचबरोबर कॅमेरामॅन प्रकाश आणि टेक्निकल ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळतात. आमचेच मित्र अर्थातच अनिकेत आपल्याला पाहायला मिळते. या तिघांनी सुरेख अप्रतिमाच्या दिवसामध्ये सुरेख काम केलंय. त्यांचे देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. अर्थातच स्कोर बोर्डवरती धावसंख्या लागली आहे 7 धावा दाबालकावरती लागल्या जात आहेत. हो 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 यावेळेस हेलिकॉप्टर लंकावण्याचा प्रयत्न परंतु असफल राहिलाय आणि 1 धाव मिळते. एका धावेने दाबालकावरती धावसंख्या आपण पाहतोय आणि स्कोर बोर्डवरती आता मात्र येणारे 9 चेंडू अजून जिंकण्यासाठी पुढे चेंडू पाहायला मिळेल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने आक्रमण केलं जात आहे त्या ठिकाणी दाबीचा प्रयत्न परंतु नाही झालाय. एक सिंगल घेतली जाते. स्कोर बोर्डवरती धावसंख्या आपण पाहतोय 9 धावा. येणारे चेंडू असतील 7 अजून जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. चेंडू पाहायला मिळतोय यावेळी समोरच्या दिशेने जरूर पाहायला मिळतो. डॉट बॉल आलाय. आता मात्र येणारे चेंडू असतील 6 स्कोर बोर्डवरती रन करायचे असतील 5. कोणता गोलंदाज या 5 धावा डिफेन्स करणार आता मात्र चर्चा होईल. नक्कीच टीम मीटिंग घेतली जाईल परंतु टीम मीटिंग जास्त करू नका. आपल्याला अजून प्राइज डिस्प्लेचा कार्यक्रम देखील करायचा आहे. याची नोंद घ्यायची आहे. बक्षीस वितरणाचा देखील कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. आता मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय येणारे चेंडू असतील 6 स्कोर बोर्डवरती रन करायचे असतील. बॅटिंग करत असताना टीमला 5 धावा समीकरण आपण पाहतोय. राकेशने जबाबदारी घेतली 5 धावा डिफेन्स करण्याची. जाऊया मागच्या दिशेने आपण पाहतोय. हो यावेळेस काय पाहायला मिळतंय घुटना टेक तमाशा देख बाउंड्री लाईन क्रॉस चेंडू दंडत करत 4 धावांसाठी. अर्थातच आता मात्र जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता आहे. हो 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 एका धावेची आवश्यकता आहे. आता मात्र जिंकण्यासाठी आपण पाहतोय या टायटल वरती नाव कोरण्यासाठी एका धावेची आवश्यकता आहे केदारलिंग स्पोर्ट्स संघाला. आपण पाहतोय येणारा चेंडू असतील 5 अजून जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता आहे. आणि यावेळेस मात्र श्री अक्कारदेव निगडवाडी संघ चषक 2025 या ट्रॉफीवरती नाव कोरलं जात श्री केदारलिंग स्पोर्ट्स कुंडी संघाने. हा आनंद पैशाने विकत घेता येत नाही तो कमवावा लागतो आणि त्या कमवण्यासाठी दिवसभर घेतलेली
संघाला फायनल देऊन आज मात्र या संघाने फायनल मध्ये दाखवून दिलंय. अर्थातच अर्थातच आपण पाहतोय